ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी. ठाणे शहरात प्रथमच भव्य खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गावदेवी मैदानावर 65हून अधिक स्टॉल्ससह आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या महोत्सवात खादीपासून तयार केलेली विविध वस्त्रे, हस्तकला उत्पादने तसेच ग्रामोद्योगातील दर्जेदार वस्तू नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुढील 10 दिवस हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे. या उपक्रमामागे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना उद्योग निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे देशातील सर्व शासकीय कार्यालयांवर तसेच रेड फोर्ट येथे फडकणारा राष्ट्रीय ध्वज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे तयार केला जातो. ही अभिमानाची बाब यावेळी अधोरेखित करण्यात आली. या महोत्सवामुळे स्थानिक कारागीर, महिला उद्योजक आणि ग्रामोद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून नागरिकांनी खादी वस्त्रांना प्राधान्य द्यावे असे आवाहन मान्यवरांनी केले. मॅडम, आज खादी महोत्सव ठाण्याच्या गावदेवी मैदानात प्रदर्शन भरवण्यात आलं. काय सांगाल आपण? ठाण्यामध्ये पहिल्यांदाच खादी महोत्सव भरवण्यात आलाय. आपल्या रूपराशी ताईंच्या माध्यमातून खरं तर त्या खादीमध्ये खूप त्यांचं बरेच वर्ष त्यांनी यामध्ये काम केलंय आणि त्या माध्यमातूनच आज पहिल्यांदाच ठाणे शहरामध्ये गावदेवी भागात हा खादी महोत्सव इथे प्रदर्शन घेतलं आहे त्याचं. आणि मला वाटतं 65 स्टॉल इथे आहेत. विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. ठाणेकरांना विनंती असेल माझी की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.